नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर ज्या महिलांना अजूनही 3,000 रुपये भेटले नाहीत तर त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेल्या सभेमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांना अजूनही जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे भेटलेले नाही तर त्या महिलांनी या 2 अटी पूर्ण करायच्या आहे। लगेचच तुमच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु या 2 अटी काय आहेत त्या अगदी आपण सविस्तर बघून घेऊयात। जर अजूनही तुम्ही आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर अगदी सविस्तर बघून घेऊयात काय अटी आहेत। तर ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत अशा महिलांनी ही 2 कामे करायची आहेत। लगेच तुमच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु हे आजच्या आज काम करायचं आहे। तर ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांचं अभिनंदनच आहे। परंतु ज्या महिलांच्या खात्यावरती अजूनही पैसे आले नाहीत म्हणजेच त्या पात्र आहेत, त्यांना फॉर्म अप्रूव्ह झालेला दिसत आहे परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत, तर ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, बघू शकता एक अट बघून घेऊयात। तर 2 अटी आहेत त्याच्यातली पहिली अट। आता या पहिल्या अटीमध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्या महिलांनी बँकेत जाऊन आजच्या आज आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। बँकेत जाताना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे 3 कागदपत्र घेऊन जायचे आहेत आणि लवकरात लवकर हे काम करायचं आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली अट कोणती घातलेली आहे तर आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही दुसरं बँक खातं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेला आहे, परंतु ते जरी खातं नसेल त्याच्याऐवजी तुमच्यापाशी दुसरं जरी खातं असेल तर त्या खात्याशी तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। आता हे लिंक झालेलं कसं कळणार आहे तर याला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात, कारण 31 ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे फॉर्म अपात्रच राहतील त्या महिलांचे फॉर्म पूर्णपणे अपात्रच राहणार आहेत। जर तुम्हाला बँकेत जायचं नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला बँकेत जायचं असेल तर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे आणि त्या बँकेमधल्या मॅनेजर साहेबांना सांगायचं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। परंतु तुम्हाला जर बँकेत जाणं शक्य होत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पोस्ट बँकेचे खाते खोला। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर बँकेमध्ये जायचं नसेल किंवा बँक लांब जात असेल आणि तुम्हाला लगेचच्या लगेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं असेल तर तुम्हाला मोबाईलवरती IPPB हे खातं खोलायचं आहे, म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक। इंडियन पोस्टाचं जे खातं आहे ते खोलायचं आहे, कारण त्याच्यामुळे पूर्णपणे आधार कार्ड एका दिवसामध्ये खात्याशी लिंक होतं आणि दुसरं जे खातं आहे तुमचं SBIचं असू द्या किंवा वेगळं असू द्या त्याला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात। त्याच्यामुळे लगेचच्या लगे करायचं असेल तर नक्की पोस्टाचंच खातं खोला। तर 31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरता येणार नाही। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल झालेल्या सभेमध्ये जाहीर केले आहे की 31 ऑगस्ट नंतर पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांची मिळून एकूण पूर्णपणे 4,500 रक्कम दिली जाणार आहे। म्हणजे जरी तुमचा फॉर्म ऑगस्ट नंतर पात्र ठरला तरी पण तुम्हाला काहीही घाबरायची अडचण नाही, तुम्हाला पूर्णपणे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही भरपूर महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत, सोबतच रिजेक्टेड झालेले आहेत आणि काही महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत। सोबतच अजून भरपूर महिला सुद्धा फॉर्म भरायच्या राहिलेल्या आहेत। तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या जवळ असणारे माही सेवा केंद्र असेल किंवा नेट कॅफे असेल तिथं जाऊन आपला फॉर्म त्यांना दाखवायचा आहे। जर तुमचा फॉर्म अपात्र असेल तर त्याचं कारण सुद्धा त्याच्याच खाली दिलेलं आहे, कारण मी लगभग पूर्णपणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 200 ते 250 फॉर्म भरलेले आहेत। तर त्याच्यामध्ये सुद्धा असे भरपूर प्रॉब्लेम आलेले होते। तुम्ही त्यांच्याकडे जाऊन असं झालंय काही चेक करा म्हणायचं तर तुमचा फॉर्म चेक केला जाईल, मग तो रिजेक्टेड आहे, पेंडिंग आहे, त्याच्यावरती पूर्णपणे उपाय आहे। राज्यामध्ये 27 लाख महिलांचे आधार लिंक नाही। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की माझ्या शेजारणीच्या ताईचं पैसे आलं मग माझं का पैसे आलं नाही, तर लक्षात घ्या, ज्या महिलांचे आधार लिंक बँक खात्याशी होते त्या महिलांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे आलेले आहेत।
परंतु ज्या महिलांचे अजूनही आधार कार्ड लिंक नाही अशा 27 लाख महिला आधार कार्डमुळे लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही 27 लाख फॉर्म राहिलेले आहेत की त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। त्याच्यामुळे तुमचं सुद्धा असंच झालेलं आहे। या 27 लाख महिलांचे फॉर्म अजूनही मंजूर झालेले नाहीत। जर त्यांचे फॉर्म मंजूरच झाले नाही तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एक तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नसावेत किंवा फॉर्म भरताना चुकीची कागदपत्र जोडलेली आहेत। ते गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत, पेंडिंग झालेले आहेत किंवा रिजेक्टेड आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरासरी आपले उत्पन्न सोबतच घरातील सदस्य कोणीतरी नोकरीला असावा, त्याच्यामुळेच आपला फॉर्म 2 ते 3 वेळा रिजेक्टेड झालेला आहे। जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही अटी शर्तीमध्ये बसत आहोत, तरी पण तुम्ही अजून एकदा प्रयत्न करा, एडिट करा आणि पूर्णपणे तो फॉर्म सबमिट करून टाका। तर बँकेत जायची गरज नाही। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची काहीही गरज नाही। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले असाल तर तुमच्या खात्यावरती 3000 रुपये 100% आले असणार आहेत। परंतु ते चेक कसं करायचं, तर बघा, तुमच्या खात्यावरती पैसे आला असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि त्या गुगलवरती माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं आपला जो 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो तिथं टाकायचा आहे। त्याच्याच खाली कॅप्चा असतो तो सुद्धा टाकायचा आहे आणि जो आपला आधार कार्ड लिंक असणारा मोबाईल आहे त्याच्यावरती OTP जाणार आहे। तर तिथं OTP सबमिट करायचा आहे आणि तिथं तुम्हाला लगेच कळणार आहे की तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही आणि जर जमा झाले असतील तर ते कोणत्या बँक खात्यावर आले आहेत ते सुद्धा कळणार आहेत। त्याच्यामुळे माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथूनच तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस करायची आहे। जर तुम्हाला येत नसेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लगेच तुम्हाला चेक करून सांगेल की तुमचे पैसे आलेत किंवा नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, माझं एक सजेशन राहील की माझ्याकडून तुम्हाला एक सूचना राहील की तुमचं खातं कोणतं असू द्या, तुम्ही एक काम करा, सगळ्यात बेस्ट तर काय करायचं आहे, आपल्या जवळच्या पोस्टामध्ये जायचं किंवा मोबाईलवरती ॲप घ्यायचा, त्याच्यावरून पोस्टाचं बँक खातं खोला। कारण तुमचं आधार कार्ड लिंक व्हायला 20 ते 25 दिवस लागतात, परंतु पोस्टामध्ये एका दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं आणि तुम्हाला लगेच कळणार सुद्धा आहे की तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही। आणि ज्या महिलांचे फॉर्म 31 ऑगस्ट नंतर पात्र ठरतील आणि त्यांचा आधार कार्ड